विमानामध्ये काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही। विलीनीकरणावरील प्रश्नावर रोहित पवारांकडून स्पष्ट। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। सूत्रांची माहिती, खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही। विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीमध्ये आजही चर्चा। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेची पाहणी। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय। राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांना फोन करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आढावा। पुण्यातील काही उमेदवारांसोबतही चर्चा। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची टीका। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवार यांना सोबत न घेण्याची भूमिका घेतायत। विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांचं वक्तव्य। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मनसेच्या मुंबई अध्यक्ष उपाध्यक्षांना आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग 32 तास ठप्प होता। सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश। पुढे त्यातून सरकार आणि प्रशासन काही बोध घेतं का? राज ठाकरेंचा ट्विट करत सरकारला सवाल। एक टँकर काय उलटतो? 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका। अंबादास दानवेंचा सरकारवर जोरदार निशाणा। चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कचलरावार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून परिपत्रक जारी। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला। काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। मातोश्रीवरील बैठकीत निर्णय। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। मुंबईचा महापौर भाजपचा होणार। उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत। कल्याण डोंबिवलीनंतर नाशिक महापालिकेमध्ये मनसेची शिंदेंच्या शिवसेनेसोबत आघाडी। नगरसेविका मयुरी पवारांचा पाठिंबा। मनसेला स्थायी समितीसह महत्वाच्या समित्यांमध्ये सदस्यत्व मिळणार। जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान। पुण्यामध्ये अजितदादांच्या निधनानंतर शांतता। भाजपच्या निशिकांत दुबेंनी लोकसभेत अश्लील वक्तव्य केलं। महिलांचा अपमान केला। दुबेंच्या वक्तव्याला मोदी शहांचं समर्थन। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा दावा। काल पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहामध्ये येण्यापासून त्यांना थांबवलं। लोकसभा अध्यक्षांची माहिती। विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव घातला होता। आमच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या, कोणतं हत्यार नाही। बॅनरमध्ये घाबरण्यासारखं काय होतं? पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला घेराव घातल्याच्या प्रश्नावर वर्षा गायकवाडांचं स्पष्टीकरण। बारच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1।